नमस्कार, मी डॉक्टर निशिगंधा जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर पहिल्यांदा वेलकमिंगच्या वेळेस तुम्हाला कुठला तरी दुसरा फेस दिसत असेल आपल्या चॅनलवर. तर बरेच व्हिडिओज बघतो ज्यात कुणाकुणाचे सल्ले विचारले जातात, कुणाकुणाचे लाईफ एक्सपिरियन्सेस ऐकले जातात. पण बऱ्याच वेळा आपल्याला कोणाकडून जास्त फरक पडतो तर जे आपल्याला जवळचे लोक आहेत ते जेव्हा आपल्याला काहीतरी सल्ला देतात किंवा ते जेव्हा आपल्याला काहीतरी छान सांगतात तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं. ती गोष्ट कदाचित आपल्याला पटते की यार ही व्यक्ती मला पूर्णपणे ओळखते आणि ह्या व्यक्तीनं मला काहीतरी सांगितलं आहे. आणि पण जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी खूप छान सांगते किंवा काहीतरी एखादं सेंटेन्स जरी बोलून जाते तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. तर ही मोनिका आहे, ही माझी स्कूल फ्रेंड्स आहे आणि मी 2-3 दिवसासाठी तिच्याकडे राहायला आलेले. मग आमचे बरेच काही टॉपिक निघाले, बऱ्याच गोष्टींवर डिस्कशन झालं, काही तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स, काही माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स, आणि मग बऱ्याच गोष्टींचं सोल्युशन मिळालं किंवा अरे हां आपण हे करू शकतो किंवा आता आपण हे करायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या. मग विचार केला की आपण असे 1-2-3 क्वेश्चन्स घेऊयात आणि आपण ते आपल्या ऑडियन्सबरोबर पण शेअर करूयात, असं मी विचार केला. तर माझा तुझ्यासाठीचा क्वेश्चन आहे की व्हॉट यू थिंक अबाउट इंडिपेंडंट वुमन. कारण आपण बघतो की बऱ्याच लेडीज आहेत त्या आता एकट्या राहतात. आता आम्ही तर बॅचलर आहोत, तर आम्ही राहतो तर आमच्याकडे कदाचित एका चांगल्या नजरेने बघितलं जातं की वाव ही मुलगी स्वतः कमवते, एकटी राहते. पण अशा बऱ्याच मॅरिड वुमन्स आहेत ज्या लग्न झालं आहे पण काही बिकॉज ऑफ सम रिझन्स त्या एकट्या राहत आहे, त्यांचं कमवत आहेत किंवा सिंगल मदर असतात बऱ्याच साऱ्या किंवा काय. मग ह्या सगळ्यांकडं बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. काही लोकांना खूप छान वाटतं, काही लोक त्यांना ॲप्रिशिएट करतात, तर काही लोक त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तर ह्या आता म्हणजे मी 2-3 दिवस तिच्याकडे आले, मी बघते ती एकटी राहते, तिनं खूप छान तिची फ्लॅट, तिचे प्लेस खूप मस्त तिनं ठेवलेला आहे. तर मला असं वाटलं की हा क्वेश्चन मी तिला विचारावा. सो तुला काय वाटतं की इंडिपेंडंट वुमनबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे बघ, मी माझं वैयक्तिक मत मी माझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्सेसमधून शेअर करेन. पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की ही जी कॉन्सेप्ट आहे ना की इंडिपेंडंट वुमेन, असं लोकांनी या गोष्टीला ना, काही लोकांनी, मी सगळेच नाही म्हणणार, एक फनी वेमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे आधी गावाकडे म्हटलं जायचं नाही का की 4 पुस्तकं जास्त वाचली तर शहाणी झाली का, किंवा नाही का मुलगी शिकली, हां आता ही हिचंच बघणार, आई वडिलांचं नाही बघणार, ती स्वतःचीच मजा करते किंवा काय वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ही स्टोरी नसू शकते, ठीक आहे. आणि स्पेशली आपल्या जनरेशनसाठी मी सांगेन की जे मिलेनियल्स म्हटलं जातं, तर आपण बाहेर राहण्याची कॉन्सेप्ट ना स्वतःच्या मौज मजेपेक्षा जास्त आपण घरची जबाबदारी या हिशोबाने घेतली जाते. पण कसं असतं माहिती की म्हणजे मी हा एक्सपिरियन्स आहे, बरं मी असं म्हणणार नाही की सगळ्यांच्याच घरामध्ये असं असतं, पण जेव्हा मुलांना एखादी गोष्ट केली जाते ना तर त्या गोष्टीला मला असं वाटतं की ॲप्रिशिएट खूप जास्त केलं जातं, विच इज फाईन, विच इज ओके, कारण का तो त्या वयात आल्यानंतर ते करतो. पण आपल्याकडं अजूनही असं आहे की मुलीनं तिच्या आउट ऑफ कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन सुद्धा जर तिनं ती जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला ठीक आहे, म्हणजे कधीतरी, असं नाही की सगळेच पॅरेंट्स असं करतात, पण काही करतात. तर मला वाटतं ती परिस्थिती सगळ्यात काहीतरी बदलली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं की अरे माझा भाऊ करतो तर मी का नाही करू शकत. पहिली गोष्ट तर ही राहते. आणि दुसरं म्हणजे सांगू, बॅकग्राऊंड स्टोरी सगळ्यांना माहीत नसते. गर्ल, आपण फायनान्स काय लहानपणापासून शिकलो का? नाही शिकलो, पण ह्या सगळ्या गोष्टी तू तुझ्या बेसिस तुझ्या शिकायला सुरुवात केल्यास ना, असं. आणि तेच असतं, म्हणजे मी जनरली असं पाहिलेलं आहे बरं की लोकांची कॉन्सेप्ट जी आहे ना इंडिपेंडंट वुमेन किंवा नाही का बाहेर राहते, बॅचलर राहते, ती एकटी राहते, या गोष्टीला जनरली कसं पाहिलं जातं. स्पेशली जर का तुम्ही IT मध्ये किंवा MNC मध्ये जॉबला असाल तर सॅटर्डे संडे काय तर पार्टीला जाणार आहेत आणि 2-4 हजार पब क्लबमध्ये घालवतीलच, असं. तर मला वाटतं तसं नाही राहिलेलं जास्त. म्हणजे तसं मी तर खूप मुली अशा बघितलेत, बायका अशा बघितलेत की ज्या स्वतःचं सगळं करून सॅटर्डे संडे त्यांच्या घरी माघारी जातात. म्हणजे ज्या कुठल्या गावाला वगैरे असतील ते फ्रायडे नाईटला ट्रॅव्हल करायचं, संडे माघारी यायचं, मंडे मॉर्निंग ऑफिस सुरू करायचं, 2 दिवस तिकडच्या गोष्टी बघायच्या. तर हे कुठेतरी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊनच करण्याचा प्रयत्न करता. तर त्या गोष्टीला डिमीन न करताना तुम्ही ॲप्रिशिएट करायला पाहिजे पहिलं तर. कारण का मला खूप, म्हणजे तू असं स्वतःवरूनच उदाहरण घे, सपोज तुला एखाद्या दिवशी ताप आलेला आहे आणि तू सकाळी जाताना चहाचं भांडं तुझं तसंच गॅसवर पडलंय, तू जर एकटी राहतेस तर तुझ्या माघारी कोणीतरी ते उचलायला नाही येत. पण हे जर का तुम्ही घरी असाल तर या गोष्टीला मी फरक सांगते, हे जर का तुम्ही घरी असाल तुम्ही आहे अशा गोष्टी टाकून निघून जाऊ शकता, कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या माघारी कोणतरी सांभाळण्यासाठी आहे. आणि मग या गोष्टींची जबाबदारी, मला नाही वाटत 5वी-6वीत असताना आपण बल्ब लावायला शिकलेलो, पण आजच्या घडीला तुला सगळं माहिती आहे. तुला इलेक्ट्रिसिटीचं बिलही भरायचंय, तुला घरातल्या बाकीचं सिलेंडर
संपलाय की नाही तेही बघायचंय, घरातलं सामान जाऊन आणायचंय, तुला तुझे फायनान्सेस चेक करायचे, सॅलरी स्लिप, या गोष्टी, म्हणजे बाकी SIP करणं, आणि मुली या सगळ्या गोष्टींमध्ये आता पडतात. तर मला असं वाटतं की पॅरेंट्सने सुद्धा ना कुठंतरी या गोष्टींवरती आता विश्वास दाखवायला पाहिजे. आणि म्हणतो ना की पाण्यात पडल्याशिवाय तुम्ही पोहायला शिकत नाही. ठीक आहे, तर आई वडिलांनी तो विश्वास आता मुलींवरती दाखवायला पाहिजे की तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं नाही आहे की मेट्रो सिटीमध्ये राहिलं म्हणजे पोरी वायात जाणार. मी या कॉन्सेप्टचा प्रचंड, म्हणजे मला ते पटतच नाही की जे असे म्हणतात ना रिलेटिव्ह सगळ्यात जास्त बरं का याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात की बाहेर राहते बघा बरं का पोरगी, बाहेर राहते बघा बरं का पोरगी, एकटी राहतीये. मग 10 वाजता जर का ती कुठेतरी बाहेर असेल आणि तेव्हा कॉल केला, का गं 10 वाजले तू अजून बाहेर कशी काय, अरे असू शकतं ना तिचं काहीतरी काम. पण या गोष्टी सांगू दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांबरोबर तेवढंच कम्युनिकेशन तुमचं असायला पाहिजे. तो विश्वास तुम्हाला सुद्धा तुमच्या पॅरेंट्स बरोबर निर्माण करावा लागतो आणि त्यांनी सुद्धा तो ठेवावा लागतो. तर मला वाटतं त्यामुळं मग गोष्टी इझी होतात. आणि म्हणजे माझं तर हे सजेशन राहील की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी थोड्या वेळासाठी काय ना एकटं राहावं. येस, बऱ्याच गोष्टी आपण शिकतो एकटं राहण्यात ना, एवढं नक्की आहे. आपण मेंटली खूप जास्त स्ट्रॉंग होतो. बरोबर, बाकी मला माहित नाही, पण मेंटली आपण खूप जास्त स्ट्रॉंग होतो एवढं मी नक्की सांगू शकते. तुमची डिसिजन पॉवर म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर खूप जास्त वाढते. तो जो कणखरपणा आहे ना, हेच तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट ना, मला असं वाटतं की कुठल्याही पुस्तकात वाचून किंवा कुठले तरी मोठे मोठे कोर्सेस वगैरे अटेंड करून तुम्हाला जमत नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःवरती त्या गोष्टी येत नाहीत ना, आणि चांगल्या वाईट प्रसंगांना म्हणजे आपण आई वडिलांबरोबर राहतोय किंवा फॅमिलीमध्ये राहतोय, घरापासून लांब नसेल राहत, तर ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही वाईट प्रसंगांना तोंड नाही देत. समस्या काही ना काहीतरी घडतच असतं. पण जेव्हा तुम्ही एकटे असता ना पूर्णपणे, तेव्हा तुम्हाला स्वतःला तेवढं स्ट्रॉंग बनवावंच लागतं. आणि मला वाटतं त्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात मोठं आयुष्यातलं शिक्षण जर का कोणतं असेल ना तर हे असेल. नक्कीच, म्हणजे हेच असंच बरोबर आहे. म्हणजे मला पटले तिचे सगळेच पॉईंट, मला पटले की प्रत्येकच जण काहीतरी मजा मस्ती करण्यासाठी एकटं राहत नसतं, काही रिझन्स असतात त्याच्यासाठी एकटं राहत असतात. आणि जसं ती बोलली की प्रत्येकाने एकटं राहून बघितलं पाहिजे, तर मला असं वाटतं की नक्कीच, कारण तुम्ही मेंटली खूप जास्त स्ट्रॉंग होताय ह्या गोष्टींना. आणि आपण ह्या जगात आलोय एकटं, जाणार एकटंच आहोत, त्यामुळे एकटं राहायला शिकलं पाहिजे असं मला. असं जर तुमची गरज असेल तर तुम्ही राहावा, नाही तर तुम्ही बोलताय की हे का आम्हाला एकटं राहायला सांगतायत, असं बिलकुल नाहीये. जर काही काही लोकांना खूप भीती वाटते एकटं राहायची, कसं मी राहणार माझ्या फॅमिलीशी वगैरे, असं काही नाहीये. तुम्ही खूप स्वतःला जास्त एक्सप्लोर करू शकता तुम्ही. आपण जेव्हा 4-10 लोकांच्यात राहतो ना, आपण आपल्याकडेच लक्ष देत नाही. पण जेव्हा आपण एकटं राहतो तेव्हा आपण आपल्या फिजिकल, मेंटल किंवा प्रॉपर हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टींकडे छान लक्ष देतो. तर तुम्ही हा सगळ्यांनी एक्सपिरियन्स नक्की घ्यावा असं मला वाटतं. आता आपण आपल्या दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात की जो मला हिला विचारायचा होता. कारण का निशूला मी पहिल्यापासून पाहिलं होतं, म्हणजे शाळा त्याच्यानंतर कॉलेजसाठी तू पहिल्यांदा बाहेर राहिलीस बरोबर ना, जेव्हा हे चालू होतं BDS साठी फर्स्ट टाइम बाहेर राहिलेली. आणि त्यानंतर डिरेक्टली तुला तर मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू मुंबईमध्ये राहशील. ठीक आहे, कारण का म्हणजे हिचं असं होतं की नाही मुंबई नकोच, अजिबात नको, तिला दुसरी कोणतीही सिटी चालेल पण मुंबई नको. पण म्हणजे बघ आता आपलं आत्ताचं एज बघता, म्हणजे या एज मधल्या 26-27 नंतरच्या ज्या मुली असतात 30-31 पर्यंतच्या, की ज्यांचा आता लग्नाचा घरात नाही का लग्न वगैरे करण्याचं किंवा हा थॉट सुरू आहे, स्थळं बघायचे चाललेत, असं त्या सगळ्यामध्ये तू तुझी बॅचलर्स लाईफ पण जगतीयस. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे तुला हेही माहिती आहे की आपण अशा फॅमिलीज पासून आहोत की मी जसं म्हटलं की जबाबदाऱ्यांची जाणीव ही आपल्याला पहिल्यापासून असतेच. आपण म्हणजे मी जेनझीला कधी असं चुकीचं नाही म्हणत, पण मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली त्यांच्याबरोबर की ते प्रचंड निवांत असतात. माहितीये की तो टेन्शन ते डोक्यामध्ये घेऊन नाहीच चालत. ठीक आहे, तर अशा सगळ्या मुली की ज्या आता या सगळ्या फेजेस मधून जात आहेत, आता लग्नाचं बघायचं चालू आहे, स्वतःची स्वप्न पण पूर्ण करायचे, बॅचलर्स लाईफ पण जगताय, तर तशा मुलींना तू काय सांगशील किंवा तुझा त्याच्याबद्दलचा थॉट काय? मी ते मगाशी बोलले की आपण मेंटली स्ट्रॉंग होतो एकटं राहून. तर हे माझ्या बाबतीत झालं की मला आधी अंधाराची भीती नाही वाटायची, पण मला एकटं राहायची भीती वाटायची, ती माझी गेली. आता मी त्याच्यावर ओव्हरकम केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकिंगच्या बाबतीत, तर मला कुकिंगचं आधी बिलकुल काही असं आवड म्हणण्यापेक्षा मी करायचे नाही, कारण घरी मम्मी वगैरे करायची. पण एकटं राहून मला असं वाटलं की बाहेरचं खाण्यात तसाही काही एवढा इंटरेस्ट मला नसता जास्त. मग म्हटलं चला की काहीतरी आपण घरी करू. मग मी बऱ्याच काही गोष्टी शिकले. मी बऱ्याच, तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर आपले शॉर्ट्सचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघतच असाल रेसिपीजचे, तर मी बरंच काही काही टाकत असते बनवून. आणि माझा वाचन हा माझा सगळ्यात मोठा छंद होता, आणि त्याबरोबर आता कुकिंग सुद्धा झालेलं आहे माझा मोठा छंद. आणि अजून एक सांगायचं म्हटलं बॅचलरेट लाईफ बद्दल, तर मला असं वाटतं की
खूप भारी लाईफ आहे ही. खूप भारी लाईफ आहे. आमच्या ज्या मॅरिड फ्रेंड्स आहेत त्या असं असतात, यार तुमचं मस्त चाललंय यार आयुष्य, का करायचं लग्न, खूप छान चालू आहे तुमचं, असं असतं त्यांचं. मग तो एक झोन आहे. पण ते बोलतात ना, शादी का लड्डू जो खाए वो पछता है, जो ना खाए वो भी पछता है. इट्स समवॉट लाईक दॅट. मला काय वाटतं माहितीये का, की आपण दुसऱ्या कुणाकडून जेव्हा कधी काही ऐकतो तेव्हा प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स नाही करत ना कोणतीही गोष्ट, तोपर्यंत मला नाही वाटत की तुम्ही, म्हणजे एखादा वाईट जरी प्रसंग आपल्या बाबतीत घडला तर त्यातनं आपण शिकतो की यार आता हे झालंय तर आता मी परत हा प्रसंग माझ्या बरोबर नाही झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी मी काय करू, ह्याच्यावर आपण काम करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर अशी बोलायची झाली तर म्हणजे प्रत्येक वेळेला कसं होतं, कोणी असेलच असं नसतं. म्हणजे मला आठवतं मी लहान असताना सिरियल्स बघायचे, तर सिरियल्समध्ये कसं असायचं, जी मेन ऍक्टर असेल तिच्याबरोबर खूप वाईट काय काय घडायचं आणि ती कधीही कुणाला सांगणार नाही, ती सहन करत राहणार, ती सहन करत राहणार. आणि मला असं वाटतं ही बावळट आहे का, की ही का बोलत नाही, ही सांगत का नाही लोकांना, असं मला तेव्हा वाटायचं. जसं आता आम्ही बाहेर राहतो, आजारी पडलोय, ताप आलाय किंवा काही प्रॉब्लेम आहे, आपण नाही घरी शेअर करत. का नाही शेअर करत, तर ह्याच्या मागचं रिझन वेगळं आहे. तर ते असं असतं की त्यांना टेन्शन नको यायला, मग ते आपणच घ्यायचं टेन्शन आणि आपणच त्यातनं ओव्हरकम करायचं. तुला माहिती आहे, म्हणजे अजून एक, कारण का ही म्हणाली की तिनेच का सहन करायचं, या गोष्टीवरती मी अजून एक सांगेन की आपल्या जनरेशनचं एक असं पण झालेलं माहिती की आपण आपल्या आयांना ज्या हिशोबाने बघितलंय ना, की जसं आपण मगाशी पण डिस्कस करत होतो की जनरली असं असतं बघा की ताटामध्ये आई सगळ्या शेवटी जेवायला बसते, ठीक आहे, 2 तास तिने स्वयंपाक केलेला असतो, शेवटी जे काही असेल थोडंफार ते ती ताटात घेणार. आणि त्यातही जर का तुमचं अजून जेवण चालेलं असेल, आपसूक तिच्या तोंडून निघतं की देऊ का तुला अजून, आणि तू चुकून हो म्हणाली ना तर ती स्वतःच्या ताटातलं काढून देणार. आणि या गोष्टीमध्ये असं नाही की तिला कोणतं तरी महत्व किंवा काय खूप जास्त ती सॅक्रिफाईस करते वगैरे, पण तिच्यासाठी ते इतकं डिफॉल्ट आहे ना, तुझं पोट भरलं ना तर मी त्याच्यात खुश. पण या सगळ्यात आपण विसरतो काय माहितीये की तुमचं हेल्थ पण हॅम्पर होते. एक्झॅक्टली, की म्हणजे मला आजकाल असं कधी कधी होतं की आपल्याला 29-30 मध्येच गुडघ्याचे त्रास सुरू झालेत ग, समजतंय असं हा प्रकार पण आहे. त्यामुळे कुठेतरी या सॅक्रिफाईसच्या नादात ना मला असं वाटतं आपण स्वतःच्या हेल्थकडं, मेंटल हेल्थकडं आणि फिजिकल हेल्थकडं तर सगळ्यात जास्त आपण लक्ष द्यायचंच बंदच केलंय. त्यामुळे कधी कधी कसं होतं, जेव्हा आपल्या मागे कोणाची तरी रिस्पॉन्सिबिलिटी असते तेव्हा ह्या गोष्टी आता माझं, त्यामुळे माझं एक प्रॉपर रुटीन बसलेलं आहे की मला ह्या वेळेत एक्सरसाइज करायचा आहे तर तो करायचाच आहे, मला हेच जेवायचं आहे तर माझं हे जेवायचं आहे, मला माझ्या डाएटमध्ये सॅलड हवं आहे तर माझ्या ते डाएटमध्ये मला ते हवंच आहे. इव्हन माझं बुक मला वाचायची सवय, तर 10 पेजेस तर मला वाचायचं, तर ते मला वाचायचं. फक्त माझं एक कमी होत नाही की माझा फोनचं यूज कमी होत नाहीये. पण म्हणजे मला हे कळतं की जेव्हा आपण एकटं राहतो ना, आपण काही फालतू टाइमपास करतो, 2-2 तास तू फोन घेऊन पडून राहशील आडवी, तर त्या 2 तासांनी तुला रिग्रेट होईल की यार मी हे 2 तास केलंय आणि आता मला हे परत नाहीच करायचं. आणि हे मोस्टली ह्या गोष्टी आपण घरी पण करतो. मग आई आपल्याला हातात ताटबीट आणून देते, हे करते ते करते. तर आता बऱ्याच अशा मुलींना पण मी बघते की ज्या खूप प्राऊडली सांगतात की मी तर घरी काहीच करत नाही, मी घरी पाण्याचा ग्लास पण उचलत नाही असं. तर मला असं वाटतं की हे प्राऊड फिलिंगची गोष्ट नाहीये. जर तुम्ही घरी काम करत नाही ना तर तुम्हाला तुमच्या आईची काळजी नाहीये असं मला वाटतं. मला अगदी म्हणजे खूप जणांचं असं म्हणणं येईल बरं का की याच्यावरती की नाही हे असं नाही, म्हणजे आम्हाला आमच्या मुलीला आत्ताच काम सांगायचं नव्हतं वगैरे. आणि मुलींबद्दलच असं मी नाही म्हणत, मुलगा असो किंवा मुलगी असो, पण मला असं वाटतं की एका पर्टिक्युलर एज नंतर ना, जसं आई वडील आपले 40-45 नंतर त्यांचं शरीरच त्यांचं साथ द्यायचं थोडंसं कमी करतं. म्हणजे गुडघे दुखणे, मान दुखणे, झोपल्यानंतर तुम्ही कधी जर का बघाल तर ते उगाच पाय आपटत असतात, हात दुखत असतात त्यांचे. आणि अशा वेळी मी तर माझ्या घरात काम नाही करत, तर याच्यामध्ये कसलाही अभिमान नाहीये. मूर्ख आहात तुम्ही जर का करत नाहीये तर. तुम्ही तुमच्या बेसिक नीड्स, तुमचा रुमाल कुठे ठेवला हे तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. म्हणजे मी या मताची, आणि मी माझ्या भावाचं तर खूप जास्त भांडण होतं या गोष्टीवरून. हे सगळ्यांच्या घरी असेल, पण मला वाटतं तुम्ही मुलींना जेवढं या गोष्टींसाठी आपण फोर्स करतो ना, तर मुलांनीही पण ते करायलाच पाहिजे. हे तर आहेच. ठीक आहे, आपला विषय तू बॅचलर्स की तू आता तुझ्या आयुष्याकडे तेच बॅचलर 2 जर का असेल आता पुढच्या काही वर्षांमध्ये, ठीक आहे, तर हा जो चेंज असेल, हा जो शिफ्ट असेल, तर त्यावेळी तू माइंड प्रिपरेशन जे असतं ना, नाही मला आवडेल तो चेंज, कारण आता मी 2 वर्ष एकटी राहते तर मला तो चेंज आवडेल असं. आणि थोडक्यात माझं कसं, म्हणजे मला आवडते लोकांची काळजी करायला, डाऊट आहे, पण मला आवडेल. म्हणजे हे लाईफ पण मी आता एन्जॉय केलं बऱ्यापैकी, बरोबर. त्यामुळे मला आवडेल की मी जेव्हा म्हणजे आफ्टर मॅरेज वगैरे ती त्या पर्सनची, त्याच्या फॅमिलीची काळजी घ्यायला मला मजा येईल. हे एवढं नक्की की मी जास्त मिस काय करेल की
फोन घेऊन झोपणं की मी रील Bachelor's स्क्रोल life करते मध्ये. आणि मी बसली आहे फोनवर. इव्हन त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये किस्सा झाला. माझे 2-3 कलिग्स आहेत जे मॅरिड आहेत आणि ती सांगत होती की मी रात्री काल जाऊन थोडं फोन घेऊन मी बसलेले आणि मला एवढं भारी वाटलं वगैरे. तर मी 2 मिनिटं विचार केला हे तर मी रोजच करते. तर ते सगळे माझ्याकडे बघतायत. तर मी म्हटलं हा मी बॅचलर आहे. नक्कीच आपल्याला तेवढा स्वतःवर टाइम नाही देता येणार नंतर, पण म्हणून जेवढा तुम्हाला वेळ भेटतो ना तो स्वतःसाठी द्या. मला तुझी मगाशी एक गोष्ट म्हणजे मी याच्यामध्ये ऍड ऑन करेन की जसं हिने मगाशी म्हणाली की माझं एक प्रॉपर रुटीन आहे. म्हणजे सपोज जेवणाच्या ताटामध्ये जर का तुला सॅलड हवे तर हवंच आहे किंवा तुला 10 पेजेस ती डेली वाचते तर वाचतेच आहे. तर मला वाटतं की ॲज अन गर्ल ना तुम्ही काही प्रायोरिटी स्वतःसाठी सेट करायला पाहिजे. म्हणजे की म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की वेदर यू आर मॅरिड ऑर नॉट, म्हणजे तरी सुद्धा ना की काही गोष्टी जर का या पर्टिक्युलरली मला रोज लागतात ना तर त्या मी करणारच. मग ते तुमच्यावरतीच मला वाटतं आणि डिपेंडन्सी कोणावरती न ठेवता तुम्ही स्वतःचं तेच रुटीन हे करायला पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे मग तुम्ही मेंटली पण जास्त डिस्टर्ब नाही होत. नाही तर आजकाल आपण पाहतो ना की म्हटलं जातं की नाही लग्नानंतर पूर्णच आयुष्य तुझं बदलून जाईल. नाही, ते तुमच्यावरती पण डिपेंड आहे की तुम्हाला ती स्टॅबिलिटी मेंटेन करता येते. आणि आजकालची जी पिढी आहे, जी आजकालची मुलं आहेत ती पण खूप अंडरस्टँडिंग आहेत. कोणी अगदी असं डॉमिनेटिंग वगैरे असं कोणी नाहीये, सगळे खूप छान आहेत. त्यामुळे त्यांना पण हे माहिती आहे की जसं त्यांना स्पेस हवा, त्यांना टाइम हवा, तसं समोरच्या मुलीला पण तिच्यासाठी टाइम हवा आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे काय, तुम्ही एकटं राहा, तुम्ही फॅमिलीत राहा, तुम्ही कुठेही राहा, तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. तुम्ही स्वतःसाठी कष्ट घ्या, तुमच्या फिजिकल हेल्थसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही जे काय करू शकता ते का. आणि सगळ्यात बेकार आत्ता जे चालू आहे ते सोशल मीडिया. तर सोशल मीडियाने काय केलं आहे, एकतर हे लक्षात घ्या की सोशल मीडियावर आहे ना आपण सगळं चांगलंच दाखवतो. तर हा जो तुम्हाला सेटअप दिसतोय तो आम्ही 10 मिनिटं बसून केलाय, तो असा प्रॉपर आमच्या इथे अवेलेबल नव्हता. तर हे आहे म्हणजे लोक तुम्हाला की मी 10 तास रडली ते कोणीही तुम्हाला दाखवणार नाही. लोक तुम्हाला हेच दाखवणार आहेत की आमच्या आयुष्यात चांगलं काय, रेस्टॉरंट मध्ये जाऊन किती छान डिश खाल्ली, तेच, किंवा मी काय माझ्या लाईफवर स्पेंड करते, किंवा ते हे नाही दाखवणार की ते जे स्पेंड करतायत त्याच्या मागं ते सेव्हिंग साठी काय कष्ट करतात. मग दुसऱ्यांचं हे लाईफ चाललंय आणि मला ते बिलकुल कंपॅरिझन करू नका की जे चांगले तेच लोक दाखवणार आहेत. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाईट सुद्धा चालू आहे तर ते लोक शेअर नाही करणार. त्यामुळं असं आपल्याच बाबतीत काहीतरी वाईट होते असं काही विचार करू नका. प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी घडत असतं. प्रत्येकाच्या आयुष्याची वाट लागलेलीच असते. प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी वेगळी आहे, प्रत्येकाचं बुक वेगळं आहे. त्यामुळे आपण तोच विचार माझ्याच बाबतीत का असं झालं असं म्हणून नाही चालणार. जे झालं ते मी ऍक्सेप्ट केलं आणि आता मला पुढे जायचंय. कारण मागच्या गोष्टींमध्ये वेळ घालवत बसलो तर मागेच राहणार, मग पुढे राहायला चान्स नाही भेटणार. तर ते त्याच्यावर तुम्ही वर्क करा की असं मला वाटतं. एक बरेच टॉपिक आमचे बरकडत गेले. मला असं वाटतं की आपण एक पॉडकास्टची बेस्ट फ्रेंड्स बरोबर पॉडकास्ट असतात ना तशा टाईपची काहीतरी एक सिरीज घेऊन यायला पाहिजे. आणि तुम्हाला जर का खरंच इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, की त्यातून तुम्हाला वाटलं असेल की काहीतरी हेल्पफुल आम्ही तुम्हाला दिलंय किंवा काहीतरी छान आम्ही आमच्याकडून कंटिन्यू असे दोघींचे व्हिडिओ येणं इम्पॉसिबल आहे. ती पुण्यात असते, मी मुंबईमध्ये असते, वाईत आमचं भेटणं तर 0 आहे. त्यामुळं मग हे असे खूप कमी येतील. पण तरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. आपण अजून नवीन क्वेश्चन्स घेऊन आपण पुढच्या वेळेस नक्की येऊया. आणि तुमचे जर का काही क्वेश्चन्स असतील किंवा आताच्या कॉलेज वयीन ज्या मुली आहेत 11वी-12वी मधल्या की ज्यांना करिअरसाठी पुढे बाहेर पडायचंय किंवा नाही का करिअर रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील किंवा ज्या ते कमेंटमध्ये आवडेल जर आमच्याकडे त्याचं उत्तर असेल किंवा आम्हाला म्हणजे असं नाही की आम्ही दोघीच आहोत, आम्ही बऱ्याच जणी आहोत. मग प्रत्येकीचे वेगवेगळे विचार असतात, प्रत्येक जण काही काही वेगळं वेगळं सांगते. तर ते आमचं मग ते होईल मॅनेज असंच. आणि असाच एक व्हिडिओ घेऊन आपण परत एकदा येऊ. येस, तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.